खाजगी स्कूल बस चालकांच्या मागणीकरिता नेहरू मैदान येथील शेकडो स्कूल बस घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ताटीवाटी बजाव आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेतले। गेल्या 5 महिन्यांपासून खाजगी स्कूल चालक मालकांनी मागणीसाठी अनेकदा निवेदन दिले। शासकीय अनुदानातून पासिंग करून देण्यात यावे, शाळा सुरू होईपर्यंत स्कूल बसचे मासिक हप्ते माफ करण्यात यावे, इन्शुरन्स कंपनी भारतीय असावी, जोपर्यंत शाळा सुरू होणार नाही तोपर्यंत एसटी स्टँड पासून 50 किलोमीटर पर्यंत स्कूल बस प्रवासी करू द्याव्या, अशा अनेक मागण्या घेऊन खासगी स्कूल बस काढून ताटीवाटी आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटना आज आम्ही ताटवाटी आंदोलन झोपलेल्या शासनासाठी आंदोलन आपण निर्माण केलेलं आहे। गेल्या मार्च महिन्यापासून वारंवार शासनाला आम्ही निवेदन दिले। आज आम्ही सर्व स्कूल वाहनधारकावर आम्हाला उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आम्ही वारंवार निवेदन दिल्यावरही शासन जागृत झालेलं नाही आहे। त्यामुळं आज रोजी 22/6/2020 सोमवारला ताटवाटी आंदोलन आम्ही जाहीर करून शासनाला जागा करण्याचा प्रयत्न करत आहे। आज आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढल्या महिन्यात पहिल्या आठवड्यात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय स्कूल बस भरो आंदोलन करणार आहे। आणि आमच्या विशिष्ट मागण्या अशा आहे का आम्हाला चालक मालकांना मार्च महिन्यापासून 10,000 रुपये अनुदान देण्यात यावं शासनाने। दुसरी मागणी आमची अशी आहे का एस टी महामंडळमधून 50 किलोमीटर चालण्याची मुभा व राज्यभरात टुरिस्ट परवाना त्याच आमचे जे डॉक्युमेंट आहेत त्यावरच आम्हाला चालण्यात परवानगी देण्यात यावी। भगवे वादळ चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात शेकडो चालक मालक सहभागी झाले होते। VCN ब्युरो, अमरावती।